आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, ताई मला कुणीतरी इथे कोंडून ठेवलं ग. का केलं असेल असं? मला किती त्रास झाला माहितीये. आणि तू कशी काय आली इथे? तुला कोणी सांगितलं का मी इथे? हा, कोणी सांगितलं तुला? आणि अश्विन का नाही आला मला घ्यायला? कुठे आहे तो? ताई, मला वाटलं की तुम्हाला पुन्हा कधीच बघू नाही शकणार ग. रडू नको, शांत हो बाबा. मी आले ना आता, तुला काही होऊ देईन का मी? चल घरी जाऊया. घरी जाऊया. अश्विन माझी वाट बघत असेल ना. ओढणी काळजी, लेकाची काळजी तुम्हासनी पाहिजे. आणि तो जेलमध्ये गेला कसा गेला? आणि तुम्ही काय हातावर हात धरून बसला होता? अहो कशाला उगाच मोठ्या मोठ्या बाता मारत फिरत असता? इथे स्वतःच्या लेकाला नाही वाचू शकलात. ए बाई, त्याला लई समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोसक्यात राग. बाप काय सांगतो ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो समजा आपल्या डोसक्याने करायला बघतोय आणि यो असा स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय त्यानं. अगं पहिल्या डावात एक बी पुरावा नव्हता त्याच्या विरुद्ध. पोलिसांनी बी त्याला अटक करायचं जमत नव्हतं. आणि आता अगं गळा चेपताना रंगे हात पकडलाय पोलिसांना त्याला. आता कोण सोडणार त्याला? अशात म्या तरी काय करणार? अहो पण त्याच्यावर सुंदरचा गळा दाबायची वेळ आलीच का? ऍक्सिडेंट करणार होता ना व तो. तिथंच कसं नाही मेलं? ए भाई, तू आली का आता मला शांतपणे शिकवायला? अगं इथं एक एक निस्तरताना ना आमच्या डोसक्यावरची केस गेली आहेत. म्हणे ऍक्सिडेंट मध्येच का नाही गेला? अगं ऍक्सिडेंट करणं आमच्या हातात होतं आणि आम्ही तो ऍक्सिडेंट घडून बी आणला. आणि त्यात सुंदर जवळजवळ खलासच झाला होता. ती अक्षरा तिने वाचवलं त्याला मरणाच्या दारातून. ती तर कायमच अश्विनवर भारी पडत आलीये. चांगलाच गंडा घातलाय आपल्या लेकाला. शर्वरीला बी तिनंच किडनॅप केलं. त्यानं समज जाळ पसरवलं अश्विनला अडकवायला. इथं नाशकात पोलिसांच्या समोर अश्विनला समजा कबुली जबाब द्यावा लागला त्याच्या खोटेपणाचा. आणि त्यो बी सुंदर समोर. लय शाणी निघाली. पण मी बी काही कमीची नाही आहे. अश्विन, अश्विन, ताई हे सगळं का सजवलंय? अयो शरू, आलीच बरी आहेस ना? हो बरी आहे. शरू, आलीस तू? लय बरं वाटलं बघ तुला बघून. बरी आहेस ना व? हो आत्या, मी बरी आहे. हे सगळं का सजवलंय? माझ्या स्वागतासाठी सजवलंय का तुम्ही? वय तुझ्यासाठी हाय समज. पण अश्विन कुठे आहे? माझा आवाज ऐकूनही बाहेर नाही आलाय तो. मला घ्यायलाही नाही आला. अश्विन, अश्विन. शरू अगं, तू आत्ताच आलीस ना, फ्रेश हो ना आधी. तो येईल अगं एवढ्यात. एका कामासाठी गेलाय. कामासाठी? नाही, शक्यच नाही. मी अशी अडकले असताना
तो काम नाही करणार ना. तो घरातच असेल ना माझी वाट बघत. ए तुम्ही सगळे मला सरप्राईज देताय का? थँक्यू ताई, आवडलंय मला सरप्राईज. मी आलेच. हा अश्विन, 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 अश्विन. अगं शर्वरी, ये ना आत ये. नाही असू देत. अश्विन कुठे आहे? अगं पर तू आलीस कशी आणि कुणाबरोबर? ताई आली होती मला सोडवायला, तीच घरी घेऊन आली आहे. पण अश्विन कुठे आहे? मी सगळीकडे शोधलं त्याला, तो दिसत नाहीये घरात. तो घरामध्ये नाही आहे. तुझ्या बहिणीमुळं तो जेलमध्ये गेला आहे. जा तिला जाऊन जाव विचार जा. काय? वय हे सत्य आहे. तुझ्या बहिणीनं डाव टाकून माझ्या लेकाला फसवलं आहे. तिच्यामुळेच माझा लेक आज जेलमध्ये आहे. अक्षरा, शर्वरीला काय खरं आहे ते समज तूच सांगायला पाहिजे बघ. नाही तर या घरामध्ये कुठून काय कानावर पडल ते सांगता येणार नाही. हो आत्या, बोलते मी. चलो. शरू, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? माझ्या अश्विनला कसं जेलमध्ये टाकलंस हे? हे बघ शरू, तू शांत हो आणि मी काय तू सांगते ते- अश्विनला जेलमध्ये टाकलंस का? हो की नाही ते सांग. हो की नाही? हो. का? तू का केलंस हे? ताई, तू तुझ्याच लहान बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलास. तुला